हे हिरवं वाटण बनविण्यासाठी मी इथे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 इंच आलं चिरून घेतलंय, 2 मिरच्या घेतल्या, छान मुठभर कोथिंबीर घेतली आणि कोवळी कोथिंबीरीची देठं घेतली। हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं। ही अशी कोवळी कोथिंबीरीची देठं या हिरव्या वाटणात वापरल्यामुळे हिरव्या वाटणाला एक सुंदर असा स्वाद येतो आणि भाजी बनविताना भाजीला छान दाटसरपणा येतो आणि मुख्य म्हणजे देठं वायाही जात नाही। हे सगळं अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून छान गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं। शेवटी अगदी चमचाभर तेल घालायचं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं। या प्रकारे अगदी शेवटी तेल घातल्यामुळे त्याचा जो गडद हिरवा रंग असतो ना, तो छान टिकून राहतो। व्हेज असो किंवा नॉनव्हेज अशा बऱ्याच भाज्यांसाठी हे हिरवं वाटण खूप उपयोगी येतं। तेव्हा या प्रकारे हिरवं वाटण बनविल्यानंतर एका स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि आपण जिथे बर्फ ठेवतो ना, तिथे फ्रीझरमध्ये हे आपण 8 दिवसही छान स्टोअर करून ठेवू शकतो आणि लागेल तेव्हा वापरू शकतो। धन्यवाद।